नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण 40 साईजचा कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपण ब्लाऊज तयार केलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने ही पेपर कटिंग मी तुम्हाला सांगत आहे. तर आता आपण पूर्ण उंची घ्यायची आहे. पूर्ण उंची आपली आहे 15 इंच. त्यात आपण 1 इंच मिळवणार आहोत. तर मागच्या भागामध्ये आपण अर्धाच इंच मिळवतो, पण कटोरी ब्लाऊजची कटिंग करताना दोन्ही भागाची पेपर कटिंग मी एकाच वेळी करते. त्यामुळे पूर्ण उंची प्लस 1 इंच असं घ्यायचं आहे. आणि पुढचा भाग कट करून झाल्यानंतर मागच्या भागातून कमरेच्या साईडने आपण अर्धा इंच कट करतो. तर आपली छाती आहे 40 इंचाची. तर आपण 40चा चौथा 10 इंच आणि कटोरी ब्लाऊजमध्ये मी 1 इंच एक्स्ट्राचं घेते. तरी पण भरपूर मार्जिन असते, 1.5 ते पावणे 2 इंच मार्जिन राहते अगदी व्यवस्थित. कारण की कटोरी ब्लाऊजचा कप आपण तिरक्या भागामध्ये कटोरी काढल्यामुळे व्यवस्थित बसतो. तर 10ची छाती घडी प्लस त्यात 1 इंच म्हणजे आपण 11ची छाती घडी आणि पूर्ण उंची आपण 16 घेतलेली आहे. तर आपण गळा रुंदी 2 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर 2.5 प्लस अर्धा इंच म्हणजे टोटल शोल्डर आपलं 5 इंचाचं तयार झालेलं आहे. तर आपण मुंडा घेर हा 5.5 इंच घेतलेला आहे आणि मागचा आणि पुढच्या मुंड्याचा 1.5 आणि पाऊण इंचावरती आकार देऊन घेत आहोत. मुंड्याचे आकार देताना कर्व अगदी व्यवस्थित आला पाहिजे, जेणेकरून आपला काखेमध्ये फुगा येत नाही. कटोरी ब्लाऊज कटिंग करताना हीच मेथड तुम्ही कोणत्याही मापासाठी वापरू शकता. तर आपला पुढचा गळा 6 इंचाचा आहे आणि गळा रुंदी आपण खालच्या साईडने 2.25 इंच घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आपण खूप सोप्या पद्धतीने या कटोरी ब्लाऊजची कटिंग करत आहोत. तर आपण गळ्याची गोल आकार द्यायचा आहे आणि आपण योकपट्टी हुकलूकच्या बाजूने 3.5 इंच आणि फिटिंगच्या बाजूने 2.5 इंच या पद्धतीने आपण योकपट्टी घ्यायची आणि सरळ आपण योकपट्टी 5 इंचावरती घ्यायची आहे आणि योकपट्टीचा आकार द्यायचा आहे. 5 इंच याकरता घ्यायची की आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा असतो आणि आपल्याला जो मापाला ब्लाऊज दिलेला आहे त्या ब्लाऊजची आपण कटोरी मोजून घ्यायची आहे. तर आपली ब्लाऊजची कटोरी आहे 5.25 इंच. तर आपण त्यातून पाव इंच कमी करायचं आणि 5.5 इंचावरती आपण कटोरीचा आकार देणार आहोत. आणि आतल्या मुंड्यापासून 2.5 इंच आपण डॉट घ्यायचा आहे आणि पुढच्या गळ्यातून 2.25चा जो पॉईंट मिळालेला आहे आणि जो 5.5चा आपण कटोरी मोजली तिथून असा गोल आकार आपण कटोरीचा देऊन घेत आहोत. लक्षात ठेवायचं आहे कटोरीचा आकार देताना आपण आतल्याच मुंड्याचा घ्यायचा आहे, बाहेरच्या मुंड्याचा नाही. आतल्या मुंड्याचा जर दिला तर अगदी व्यवस्थित गोलाकार कटोरी घ्यायची आहे. आता आपण इथं कात्रीच्या साहाय्याने पेपर कटिंग करून घेत आहोत. कटिंग करताना आपले दोन्ही भाग कटिंग होणार आहेत. अगोदर आपण बॅकचा भाग कट करत आहोत. याकरता बॅकचा मुंडा बघा या पद्धतीने आपण 2 पेपर अलग करून घ्यायचे आहेत. बघा या पद्धतीने आपली मागच्या भागाची कटिंग झालेली आहे आणि मागच्या भागातून उंचीतून अर्धा इंच कमरेच्या साईडने कट करून टाकायचं आहे. आणि आता आपण पुढच्या मुंड्याचा आकार कापून घेत आहोत. गळा कट करून घ्यायचा आहे आणि नंतर योकपट्टी, कटोरीचा गोलवा भागही व्यवस्थित आला पाहिजे असा कट करून घ्यायचा आहे. बघा आता आपल्या कटोरीचे कटिंग तयार झालेले आहेत. आता आपण कटोरी काढू वेगळा, म्हणजे कटोरी वाढवून घेऊ. तर कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला सिंगल पेपरही भरपूर होतो. तर आपण सिंगल पेपर घेऊन आपली कटोरीचे पॅटर्न जो मिळालेला आहे आपल्याला तो आपण जसा काढून घ्यायचा आहे कटोरीचा. आणि कटोरीचा पॅटर्न काढताना इथे लक्षात ठेवायचं कटोरी तिरकी आली पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला दिसत आहे अशाच पद्धतीने आपली कटोरी ठेवायची आहे आणि आपण कटोरी काढून घ्यायची आहे.
या पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाऊजची जर कटिंग केली मैत्रिणींनो, खूप छान ब्लाऊज आपला कटोरीचा शेपही खूप छान येतो आणि कटोरी अगदी व्यवस्थित बसते. माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला कमेंट करा. बघा, गळ्याच्या बाजूने मी 1.5 इंच कटोरी वाढवलेली आहे आणि खालच्या बाजूने 3 इंच आणि असा सरळ रेष मारून घ्यायची आहे. आणि कटोरीचं जे टोक आहे तिकडनं 1.5 इंच घेतलेलं आहे, त्या 2 इंचामध्ये घेऊन आपण 1.5 इंच खाली कटोरी वाढवलेली आहे. बघा, या पद्धतीने खूप सोपी पद्धत आपली कटोरी वाढवण्याची आहे. बऱ्याच मैत्रिणींचं मी बघितलेलं आहे दोन्ही बाजूने कटोरी वाढवतात, तर तसं न करता मी एकच बाजूने 3 इंच आणि 1.5 इंच या पद्धतीने कटोरी वाढवते आणि खूप शेप कटोरीचा छान येतो या पद्धतीने कटोरी काढली तर. बघा, आपला कटोरीचा पॅटर्न तयार झालेला आहे आणि आपण आता ही कटोरी 40 इंचाची असल्यामुळे 1.5 आणि 2.25-3 इंचाचा आपण टक्स घ्यायचा आहे. आता आपण अस्तरवर कटिंग करणार आहोत. सर्वप्रथम मी मोठ्या बाहीची ब्लाऊज आहे त्यामुळे मी 1 मीटरचं अस्तर घेतलेलं आहे. अस्तर व्यवस्थित काठाला काठ जुळवून अगदी अस्तरचा मध्य घेऊन व्यवस्थित ठेवायचा आहे आणि आपण बंद बाजूने मागचा भाग कट करून घ्यायचा आहे. मागचा भाग आपल्या पेपरचा बंद बाजूनेच ठेवायचा आहे, जेणेकरून अखंड आपल्याला मागचा भाग भेटतो. बऱ्याच वेळा काय होतं, चुकल्या जातं, आपण ओपन बाजूने मागचा भाग ठेवतो आणि मग गळ्याला बंद बाजू राहत नाही. पहिल्यांदा आपण अस्तरची कटिंग करताना मागचाच भाग बंद बाजूने ठेवून मागच्या भागाचीच कटिंग करायची आहे आणि बाही काठाच्याच बाजूने आली पाहिजे. बघा, या पद्धतीने आपली बाही आणि मागचा भाग व्यवस्थित बसेल असा ठेवायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. आणि इथे माझी एक महत्त्वाची टिप्स असणार आहे. आपली कटोरीचा जो पॅटर्न आपल्याला अस्तरवरती ठेवायचा आहे, तर कटोरीचा पॅटर्न ठेवताना आपल्याला तिरकस भागामध्ये आला पाहिजे, म्हणजे कपड्याचा जो पॅटर्न येणार आहे आपला तो तिरकस भागामध्ये आला पाहिजे. म्हणजे कटोरीचं जे टोक आहे ना ते बघा या पद्धतीने असं सरळ याच्यामध्ये आलं पाहिजे, जेणेकरून कटोरी बरोबर तिरक्या कपड्यामध्ये बसते आणि टक्स टाकल्यानंतर कटोरी ताणल्या जाते. या पद्धतीने जर आपण अस्तरवरती कटोरी जर ठेवली तर खूप छान बसते आणि आपल्याला जे मी मार्जिन सांगितलं होतं 1 इंचाचं कटोरी ब्लाऊजला, याच पद्धतीने जर कटोरी व्यवस्थित जर ठेवली तर आपल्याला 1 इंचाचं मार्जिन ठेवूनही भरपूर मार्जिन शिल्लक राहतं. म्हणजे नाही का, 1.5 ते 2 इंचाचं मार्जिन ठेवतात तितकंच आपलं 1 इंचाचं मार्जिन ठेवून शिल्लक राहतं. पण कटोरी ठेवताना या पद्धतीने आली पाहिजे. आणि 1 मीटरचा अस्तर असल्यामुळं आपलं व्यवस्थित सर्व पेपर पॅटर्न ठेवून होतात, म्हणजे आखून होतात आणि शिल्लक राहिलेला कपडाही आपल्याला यूज करता येतो. बऱ्याच वेळा काय होतं, अस्तर कमी पडतं किंवा नाही का असं जोड द्यावे लागतं. पण 1 मीटरचा जर कपडा असेल मोठ्या बाहीसाठी आणि सर्व पेपर पॅटर्न अगदी जवळजवळ ठेवायचे अस्तरचे, कारण की तंतोतंत आपल्याला अस्तरची कटिंग लागते, त्यामुळे सर्व पॅटर्न आपण जवळजवळ ठेवूनच पेपर अस्तरची कटिंग करायची आहे. बघा, आता आपल्या अस्तरची सर्व कटिंग रेडी झालेली आहे. या पद्धतीने आपण मेन फॅब्रिकवरती म्हणजे अस्तरचे जे कटिंग केलेले भाग आहेत ते ठेवणार आहेत. तर खूप छान ब्लाऊज पीस होतं हे.
काठाकडे लेससारखं छोटीशी डिझाईन आलेली आहे बॉर्डरला आणि टिकली वर्क आहे संपूर्ण ब्लाऊजमध्ये, बुट्टी आहे. तर आपल्याला स्लीव्जला इथे जोड द्यावे लागणार आहे दोन्ही बाजूने, कारण की जी बॉटमला जी आपल्या दंडघेराला डिझाईन आलेली आहे ती थोडीशी असल्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूने समप्रमाणामध्ये जोड द्यावा लागणार आहे स्लीव्जसाठी. तर आपण अगोदर स्लीव्ज ठेवून बघणार आहोत आपली किती व कशी. आणि स्लीव्ज ठेवताना बरोबर मध्यावरती ठेवायचे, दोन्ही बाजूनी सारखे जोड आले पाहिजे स्लीव्जला. या पद्धतीने आपण ब्लाऊज पीसवरती स्लीव्ज ठेवून कटिंग करून घ्यायचे आहेत. आता इथेही मागचा भाग ठेवताना बंद बाजूनेच आला पाहिजे असा मागचा भाग आपण ठेवायचा आहे. आणि मग राहिलेले पॅटर्न आणि कटोरी ब्लाऊजसाठी आपल्याला 5 पॅटर्न लागतात. मागचा भाग, पुढचा भाग, कटोरी, स्लीव्ज आणि योकपट्टी असे आपले 5 पॅटर्न असतात पेपरचे. आपण सर्व पॅटर्न व्यवस्थित मार्जिन ठेवूनच कट करायचे आहे. मेन फॅब्रिक आपल्या अस्तरच्या फॅब्रिकपेक्षा जास्त कापायचं आहे. बघा, या पद्धतीने आपली ब्लाऊजची कटिंग तयार झालेला आहे आपली. इथेही कटोरीचं पॅटर्न ठेवताना आपण तिरकसच कपड्यामध्ये येईल याच पद्धतीने ठेवायचं आहे, जेणेकरून कटोरी आपली अगदी व्यवस्थित बसते. आणि कोणत्याही अगदी छोट्या मापाचं जरी पेपर कटिंग करायचं असेल किंवा मोठ्या मापाचं जरी करायचं असेल, तुम्ही याच पद्धतीने आपली पेपर कटिंग करू शकता. आपली कटिंग रेडी आहे ब्लाऊजची. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.